या आजच्या दिवसातील तिसऱ्या लढतीमध्ये प्रतीक स्पोर्ट्स क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारतोय। याचा अर्थ खामदेव स्ट्रायकर एनसीली क्रिकेट संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करतोय। निर्धारित 4 षटकांचा सामना प्रतीक स्पोर्ट्स क्रिकेट संघाची सलामीची जोडी मैदानात सागर सावंत स्ट्राइक एंडला तर नॉन स्ट्राइक एंडला दिसतोय तो फलंदाज सूर्या गावकर। बैल षटक हे अनिर्बाह्य पॉवर प्लेचं षटक आणि ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय तो मात्र गोलंदाज राकेश कर नावाचा गोलंदाज पहिल्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र सागर सावंत। पहिल्या षटकातील पहिला चेंडू नेत्रदीपक फटका निश्चितपर्यंत रिवर्स चिपचा फटका सफल ठरतो। त्या ठिकाणी बघताना बघता सीमारेषेचं उल्लंघन करणारा फटका 4 धावा देऊन जातोय तो मात्र प्रतीक स्पोर्ट्स क्रिकेट संघाला। या 4 धावांच्या मदतीने वैयक्तिक मदतीने 2 चेंडूंवर 5 धावांची खेळी करतोय ती मात्र आपल्या संघासाठी। एकंदरीत विचार केला तर धावसंख्या 5 ही प्रतीक स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाची। स्ट्राइक एंडला फलंदाज आता मात्र येतो तो डाव्या हाताचा फलंदाज सूर्या गावकर। डाव्या हाडी उजव्या हाताची जोडी ही सलामीवीरांची जोडी प्रतीक स्पोर्ट्स क्रिकेट संघाची। हे मात्र समाचार घेताना दिसते ते अनिर्बाह्य पॉवर प्लेच्या षटकाच्या खेळाचं ह्या मैदानावरती। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय राकेश कर, तो जाणतोय मात्र आक्रमक शैलीचा फलंदाज सूर्यासाठी। ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू या ठिकाणी बिना फुटवर्क खेळण्याचा प्रयत्न होता तो मात्र सूर्या गावकरचा। क्रिकेटच्या मैदानावरती फुटवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि शाळेमध्ये होमवर्क या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात। या ठिकाणी फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला तो मात्र फलंदाज सूर्याचा। एकंदरीत निर्धाव चेंडूचा खेळ हा मैदानावरती झालाय समाप्त। ऑफस्टिक वरचा चेंडू हलक्या हाताने कट करतोय, चेंडूचा प्रवास आपण पाहतोय डिक्लर झोनच्या दिशेने। पंचांची एकेरी धाबेची खूण ही 1 धाव देऊन जाते ती सूर्या गावकरला। एकेरी धावेच्या मदतीने सूर्या गावकर आपलं खातं खोलतोय। बघता बघता संघाची सांघिक धाबसंख्या येऊन पोहोचली ती मात्र 6 या टप्प्यावरती। विचार केला तर दोन्ही संघांमध्ये गुणवत्ता एवढी ढासळून भरलेली की कोणता संघ सर्वोत्तम हे कॉमेंट्री कक्षामधून सांगणं थोडंसं कठीण। पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय राकेश कर। पंचांच्या डावीकडून स्वतःच्या डाव्या हातानं 10 ते 12 पावलाचं रणप घेऊन क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय। एक आक्रमक शैलीचा फलंदाज सागर सावंतसाठी। फुलटॉस प्रकारचा चेंडू सुरेख फटका शॉर्ट स्क्वेअरला घेतल्याने त्या ठिकाणी चक्रव्यूह भेदण्यामध्ये असफल ठरतोय सागर। एक सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय ते मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षकाचं। एकंदरीत निर्धाव चेंडूचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय। कामाला गुणवान खेळाडू म्हटलं जातं कामाजी वा या ठिकाणी वर्णन करताना माझी गुणवान खेळाडूंच्या लिस्टमध्ये नाव घेतलं जातं ते प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवतोय तो मात्र गोलंदाज राकेश। सुरेख चेंडू पडल्यानंतर आजचा भेद घेतोय। एकंदरीत बघताना बघता पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त मैदानावरती। पहिल्या षटकामध्ये जवळपास 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी राकेश करची। एकंदरीत प्रतिस्पर्धी संघामध्ये प्रतीक स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाच्या आक्रमक शैलीच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवणारी गोलंदाजी या ठिकाणी होते समाप्त। सांघिक धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी प्रतीक स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघ पोहोचतोय तो 0 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा सज्ज होतोय।
फुल टॉस प्रकारचा चेंडू आडव्या बॅटने त्या ठिकाणी टोलवतोय चेंडू एक धाबी सहजरित्या जलद गतीने पूर्ण करतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवतोय परिणामी एक धाबी सहजरित्या पूर्ण करतोय तो मात्र सूर्या गावकर एकेरी धाबेवर धन्यता मानतोय एका धाबेने सांघिक धाबसंख्येत भर पडते संघाची सांघिक धाबसंख्या येऊन पोहोचते ती मात्र 7 या धाबसंख्येवर मोठ्या धाबसंख्येचा मानस असेल तो प्रतीक स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाचा नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाचा कच्चा दुवा हेरण्याचा प्रयत्न आणि हा कच्चा दुवा या ठिकाणी नजरेसमोर ठेवून एक समाधानकारक धावसंख्ये दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल तो प्रतीक स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाच्या फलंदाजांचा यावेळी सुरेख चेंडू पडल्यानंतर काहीसा अतिरिक्त बाउन्स घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता सागरनं परंतु अपेक्षांची पूर्तता करणारा चेंडू या ठिकाणी बॅट आणि फळीचा संपर्क होण्यापासून या ठिकाणी वंचित राहतोय एकंदरीत निर्धाव चेंडूचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय धावसंख्या धावफलकावर स्थिरावते ती मात्र 7 या धावसंख्येवर यावेळी फुल टॉस प्रकारचा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू आणि बॅट यांचा सुरेख संगम पाहायला मिळतोय बघताना बघता सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 6 धावांसाठी सागरच्या बॅट मधून निघतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय गोलंदाज सर्वेश मोठा फटका खेळतोय खराब चेंडूवर निश्चितपर्यंत यावेळी चुकीला माफी नाही क्रिकेटच्या मैदानावरती चेंडू जातोय सीमा पार डीप स्क्वेअर लेग ठिकाणी गुड रनिंग बिटवीन विकेटच्या साह्याने दोन्ही फलंदाज या ठिकाणी पूर्ण करताना दिसत एकंदरीत दुसऱ्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त या मैदानावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या धाव फलकावर प्रथम फलंदाजी करताना पोहोचते मात्र प्रतीक स्पोर्ट्स बासगाव क्रिकेट संघाची 0 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 20 ही धावसंख्या प्रति षटकामागे 10 धावांची धावगती राखत गोलंदाजी मार्कवर होईल बदल तिसऱ्या षटकाची सुरुवात निश्चितपर्यंत मैदानावरती पाहायला मिळेल एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या गोलंदाजानं दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 14 धावा खर्च केल्या ते मात्र सर्वेशने एकंदरीत धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती मात्र 20 या धावसंख्येवर प्रति षटकामागे 10 धावांची धावगती राखत गोलंदाजीच्या मोर्चावरती होतोय बदल गोलंदाजी मार्कवर येतोय तो मात्र मध्यम गतीचा गोलंदाज आशिष सज्ज होतोय सुरेख चेंडू टॅकनी वाईड यॉर्करचा चेंडू होता रक्षात्मक पद्धतीने खेळून काढतोय सागर द्विधा मनस्थिती म्हटलं तर भावगड ठरणार नाही सागरची ज्या चेंडूवर अल्टीपल्टीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी डबल माइंड होतोय परिणामी निर्धाव चेंडूचा या ठिकाणी खेळ होतोय समाप्त उलटाच प्रकारचा चेंडू यावेळी मोठा फटका सजवतोय निश्चितपर्यंत चेंडूचा प्रवास आपण पाहतोय पंचांचा इशारा येणं बाकी राहतोय पंचांचा इशारा येतोय तो मात्र एका धाबेचा मोठा फटका हा 1 धाव देऊन जातोय तो सागर सावंतला एका धाब्याच्या मदतीनं बघता बघता संघाची सांघिक धावसंख्या येऊन पोहोचली ती मात्र 21 च्या टप्प्यावरती विचार केला तर दोन्ही संघांचा की दोन्ही संघ एकामेकाचे कच्चे दुवे जाणून प्रतिस्पर्धी संघासमोर एक कडवं आव्हान देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत ते मात्र वैयक्तिक स्वरूपातील दुसरा सामना खेळताना ह्या मैदानावरती मोठ्या धावसंख्येचा मानस असेल तो मात्र प्रतीक स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाचा कारण आशिष सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज विचार केला तर एका बाजूनं धाबांचा पाठला करताना सेकंड इनिंग मध्ये खामदेव स्ट्रायकर इन्सुल 11 क्रिकेट संघाची निश्चितपर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी
विचारात घेता मोठी धावसंख्या रचण्याचा मानस असेल तो मात्र प्रतीक स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा या मैदानावरती पुन्हा एकदा आशिषचा सज्ज होतोय. फुल टॉस प्रकारचा चेंडू मोठा फटका सजवतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तोपर्यंत पहिल्या प्रयत्नात बॅकअप करतोय. चेंडूवर थाबा त्या ठिकाणी मिळवतोय. परिणामी एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करताना दिसतो सूर्या. एकेरी धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्येत भर पडते. या एकेरी धावेच्या मदतीनं सूर्या वैयक्तिक धावसंख्येत भर पडतोय. संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचते 22 या धावसंख्येवर. सूर्य खेळतोय मात्र 4 चेंडूंवर 3 या धावसंख्येवर. तर त्याच्या जातीला आतापर्यंत सुरेख फलंदाजी ही मात्र सागरची 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं. यावेळी सुरेख चेंडू होता. चेंज ऑफ फेस ज्याला म्हटलं जातं. गती परिवर्तनाच्या उद्देशाने टाकला चेंडू हा सागरला पूर्णपणे तिसऱ्या षटकातील 5वा चेंडूवर आशिष सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा मानस होता. बॅटची घेतलेली लेमन एज 1 धाव देऊन जाते ती सागरला. एकंदरीत विचार केला तर धावसंख्या ही 1 धावेच्या मदतीनं धाव सूर्या गावकरसाठी तो आशिष जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी बिना लाईन बिना फुटवर्क मध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ होतोय मैदानावरती समाप्त. एकंदरीत विचार केला तर निर्धारित 4 षटकांचा सामना प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. हा प्रतीक स्पोर्ट्स माझगाव 11 क्रिकेट संघासमोर 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 23 धावा या धावफलकावर प्रतीक स्पोर्ट 11 क्रिकेट संघाच्या. बदल होतोय. पहिल्या इनिंगची सांगता करणारे षटक भैरवी घालणारे षटक ज्या षटकाला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं ते षटक हाताळण्यासाठी वरली लागते ती मात्र गोलंदाज कृष्णाची. पंचांच्या उजवीकडून स्वतःच्या उजव्या हाताला लांब पाल्याच्या बॉलिंग मार करून सज्ज होते तो कृष्णा. सुरुवात होते ती मात्र 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूची एकेरी धावेची. ही 1 धाव देऊन जाते ती प्रतीक स्पोर्ट्स माझगाव क्रिकेट संघाला. एकेरी धावेच्या मदतीनं स्वागत केलं जाते ते गोलंदाज. सांघिक धावसंख्या धावफलकावर बघता बघता येऊन पोहोचली ती मात्र 24च्या टप्प्यावरती. ही प्रथम फलंदाजी करताना ही प्रतीक स्पोर्ट्स माझगाव 11 क्रिकेट संघाची. या सामन्यानंतर होणारा सामना असेल फ्रेंड सर्कल कोलगाव विपक्ष ओम साई स्पोर्ट्स ओठवणे यांच्या दरम्यान. दोन्ही संघ कर्णधार आपण पुढील लढतीसाठी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कृष्णा सज्ज होतो. डाव्या हाताचा फलंदाज सूर्या या इकडे मोठ्या फटक्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करण्याचा सज्ज होतोय. डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणाचा संबोधलं जातं तो स्क्वेअर चेंडू असल्याची खुणी पंच महेशजी डोंगरे या ठिकाणी दर्शवताना दिसत आहे. अमांतर दाबाने सांघिक धावसंख्येत भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या बघता बघता येऊन पोहोचली ती मात्र 25च्या टप्प्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतोय. मोर्चावरती सज्ज होतोय. मी कोणत्याही प्रकारची पुढील चेंडूवर धाव खर्च करणार नाही या ठाम इराद्याने पुन्हा एकदा कृष्णा हा सज्ज होतोय. मोठा फटका खेळतोय. यावेळी फटका फसतोय. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज येतोय आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता चेंडू झेलामध्ये रूपांतरित करतोय. सूर्याची खेळी होते समाप्त. पहिला आदर या ठिकाणी बघतोय प्रतीक स्पोर्ट्स
तिसरा चेंडू घेऊन तो मात्र कृष्णा. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी ही कृष्णाची. एक गडी गारद करतोय, 2 धावा खर्च करतोय तो मात्र कृष्णा आपल्या संघासाठी. तो मात्र जिमखानाच्या मैदानावरती आल्या आल्या मोठा फटका सजवतोय. निश्चितपर्यंत चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि आल्या पावली या ठिकाणी माघारी परततोय तो मात्र संधय. हॅट्रिक पाहायला मिळतोय तो गोलंदाज यावेळी कृष्णा, ज्यानं सुरेख गोलंदाजी केली. छोट्या चनीचा आणि कल्पक बुद्धीचा गोलंदाज म्हणून का माझं वर्णन केलं जातं, का माझ्यावर स्मृतिसुमनांचा वर्षाव केला जातो, का मी कौतुकास पात्र आहे हे या मैदानावरती दाखवतोय तो मात्र या मोठ्या रकमेच्या स्पर्धेवरती जिमखाना मैदान क्रमांक 2 वर. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी कृष्णाची पाहायला मिळाली. दोन गडी या ठिकाणी गारद करतोय, एकंदरीत 2 धावा खर्च करतोय तो मात्र या षटकामध्ये कृष्णा. पंचांकडून डेड बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावते ती मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना 25 या धावसंख्येवर. त्याचं कारण एक सुरेख गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी कृष्णाची, ज्यानं मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय ते प्रति स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू होता, त्या ठिकाणी खेळून काढतोय डीप मिडके दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात राकेश त्या ठिकाणी येतोय, बॅकअप करतोय, परतीची पैकी गोलंदाज कृष्णाच्या दिशेने घडून आणतोय. तत्पूर्वी मात्र एकेरी धावेच्या मदतीने वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोलतोय फलंदाज भूपेंद्र. सांघिक धावसंख्या बघता बघता नेऊन पोहोचते ती मात्र 26च्या टप्प्यावरती. निर्धारित 4 षटकांचा सामना आणि पहिल्या इनिंगची सांगता करणारं षटक हे बहुधा प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरून सज्ज होतोय तो मात्र कृष्णा. फुलटॉस प्रकारचा चेंडू, मोठा फटका सजवला जातोय डीप मध्ये. त्या ठिकाणी राकेश चेंडूच्या खाली येतोय, कोणत्याही प्रकारची चूक न करता चेंडू झेलामध्ये रूपांतरित करतोय. सहज सोपा झेल त्या संघ म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स क्रिकेट संघाला आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करणारी गोलंदाजी, ही प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला गतिरोधक लावणारी गोलंदाजी ही अपेक्षित होती. ती मात्र इन्सुली स्ट्रायकर क्रिकेट संघाला चीज गोलंदाजी ही मात्र या ठिकाणी कृष्णाची ही पाहायला मिळते या मैदानावरती. मोठा फटका खेळतोय, जोरकस फटका पाहायला मिळतोय, परंतु 1 धाव त्या ठिकाणी मिळते ह्या मोठ्या फटक्यावरती. होतोय समाप्त पहिल्या इनिंगचा खेळा मैदानावरती. प्रथम फलंदाजी केली, नाणेफेक जिंकल्यानंतर ती प्रतीक स्पोर्ट्सचा माझगाव क्रिकेट संघानं गडी गमावले 3 आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर जमवल्या त्या
संघाला सलामी जोडी ही मैदानाच्या दिशेने जाते. स्ट्राइक एंडला मैया हा बघायला मिळेल, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला एक आयकॉन खेळाडू आशिष हा सज्ज होतोय. एक आयकॉन खेळाडू खामदेव स्ट्रायकर संघाचा. नॉन स्ट्रायकिंग एंडला आशिष हा सज्ज असेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज संदेश ठाकूर हा सज्ज असेल. आयकॉन खेळाडू. पंचांचा इशारा होते कॉमेंट्री बॉक्सवर सामना चालू होण्याचा. पुन्हा एकदा दोबारा करू घालेलो यमालवाडी केंद्राला आणि या सावंतवाडी जिमखान्याच्या मैदानावर सगळ्यांका हात जोडून नमस्कार. असा सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू असतले आणि 28 धावांची आवश्यकता. पहिलो चेंडू सुंदर फटको, बॅट आणि बॉलचा मध्यमाचा फटको, फटको फसलो. क्षेत्ररक्षक सेव्ह हँड लॉलीपॉप सारख्या कॅच. मैया परत बॅक टू द पवेलियन. डीजे सर्वेश स्ट्राइक एंडला सज्ज होता. गोलंदाजी मार्गवर संदेश ठाकूर यावेळी सज्ज. दुसरो चेंडू घेऊन एक आयकॉन खेळाडू प्रतीक स्पोर्ट संघाचो. दुसरो चेंडू सुंदर चेंडू क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. धोक्याची घंटा ही वाजली होती, पण दोन्ही फलंदाजांदरम्यानची एक चोरटी धाव ही पुरी केली गेली आणि एकेरी धावेनिशी संघाचा श्री गणेश झाला. संघाचा व आपला खाता खोलता सर्वेश एकेरी धावेनिशी घेताना एक धाव धावफलकावरती. खेळ समाप्त झालो तो तब्बल 2 चेंडूंचो. पहिल्या चेंडूत मैया परत येऊन तर बांधून आपल्या तंबूच्या दिशेने गेलो, तर दुसऱ्या चेंडू दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. स्ट्राइक एंडला एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या दिशेने खामदेव स्ट्रायकर संघाकडून. कोलगाव संघाचा कर्णधार विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स जवळ नाणेफेकीला या. ओटवणे संघाचा कर्णधार इथे उपस्थित होतोय. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न होतो फलंदाजाचो. प्रयत्न रवलो. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर गणलो गेलो. यावेळी आशिष स्ट्राइक एंडला सज्ज. सलामीचो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आशिष, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला वन डाऊनचो बॅटर सर्वेश. संघाची धावसंख्या धावफलकार 1 धाव. खेळ समाप्त झालो तो 3 चेंडूंचो. पहिला षटक ह्या प्रगती पथावर. पुन्हा एकदा गोलंदाज संदेश ठाकूर गोलंदाजी मार्गावर सज्ज. या दरम्यानचो सुंदर चेंडू हलक्या ताण खेळून काढता 38 षटकाच्या आत चेंडू अडवे पर्यंत परतीची फेक करेपर्यंत एक धावी सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालो 4 चेंडूंचो. संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. यापुढील होणारा सामना ओटवणे विरुद्ध कोलगाव. नाणेफेक जिंकता कोलगाव संघ. आपलं निर्णय हे त्वरित कॉमेंट्री बॉक्स जवळ कळवचा असा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. खेळ समाप्त झालो 4 चेंडूंचो. खेळ बाकी 2 चेंडूंचो असा. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर फलंदाज सर्वेश यावेळी सज्ज असतो. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने जमलेला तो फटको क्षेत्ररक्षक पर्यंत परतीची फेक करेपर्यंत. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स आणि डबाय. चेंडू सीमा रेखा पार चौकार आणि या चौकाराने
वरती 6 धावा, अर्धा डझन धावा धावफलकावर, एका चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा संदेश ठाकूर. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. क्षेत्ररक्षक जायपर्यंत, परतीची फेक करेपर्यंत चेंडू सीमारेखा पार षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर. अठरा चेंडू 18 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकादरम्यान 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी संदेश ठाकूर याची. पहिल्या मॅच मध्ये संदेश ठाकूर याची गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. एका षटकादरम्यान 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी. तर या आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील तिसऱ्या सामना दरम्यान 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी मार्गवर एक आयकॉन खेळाडू प्रतीक स्पोर्ट्स संघाकडून. हॅलो, बॉलर नेम कमेंट्री बॉक्स जवळ कळवा. प्रतीक स्पोर्ट्स संघाचा अतिरिक्त खेळाडू सूर्या गोलंदाजी मार्गवर सज्ज. वैयक्तिक पहिला, संघतर्फ दुसरा. पहिलो चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघूक मिळालो, पण काही जो क्षेत्ररक्षक ते अडकळलो गेलो. दोन्ही फलंदाजांदरम्यान 1 धावी सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 21 डबल गेम 11 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो. एका चेंडूचो 21 डबल गेम 11 धावा. खास करून काय 21 डबल गेम सांगूची गरज नाही. हा जे लायतात लायल्याने काय ज्यांचा निकाल होता काय सांगू शकलो नाही. केव्हा भला सुद्धा होता. ती 21 डबल गेम 11 धावा धावफलकार. खेळ समाप्त झालो. एका चेंडूचो पहिल्या षटकादरम्यान 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी, त्यानंतर 1 धाव. या दरम्यान तो सुंदर फटको उडालेलो कारंजो. पंचांचो इशारो दोन्ही हात कपाळावरते. हावको रावकांडो कुमियो. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा, 17 धावा धावफलकावर. यावेळी गोलंदाजी मार्गवर सज्ज सूर्याच्या दुसऱ्या चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. दोन्ही फलंदाज 1 धावी सहजरित्या पूर्ण करतात. दुसऱ्या धावेचा होतो प्रयत्न, पण एकेरी धावेनिशी समाधान. आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो. तो 3 चेंडूंचो दुसरा षटक या प्रगतीपथावर. उलटा प्रकारचो चेंडू हलक्या हाताने खेळून काढता क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. 1 धाव पूर्ण केली गेली. असाच दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण या एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा धावफलकावर. कोलगाव संघ नाणेफेक जिंकता आपला निर्णय ह्यो त्वरित कॉमेंट्री बॉक्स जवळ कळवचा असा. निखिल कांबळे. समीकरण असा सामना जिंकण्यासाठी 14 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता. या दरम्यानचो चेंडू पंचांचो इशारा येत तो निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर गणलो गेलो. या ठिकाणी मैदान परिसरात आगमन होतंय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक गुणवान खेळाडू दर्शन बांदेकरचं. मी त्याला विनंती करतो की त्याने कृपया या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करू इच्छितोय. रॉयल किंग सावंतवाडीच्या वतीनं विनंती करतो. दर्शन बांदेकर कृपया आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं स्वागताचा गुलाब पुष्प या ठिकाणी स्वीकारायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आपण पाहतोय, अनुभवतोय. जिमखाना मैदान क्रमांक 2 वर रॉयल किंग
ग्रुप सावंतवाडी आयोजित मोठ्या रकमेची स्पर्धा. हॅलो, संघाची धावसंख्या धावफलकावरती यावे 20 धावा. 20 धावा धावफलकावरती. 20 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संदेश वैयक्तिक पहिला संघातर्फे तिसरा षटक घेऊन 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 8 धावा. गोलंदाज सज्ज यावे संदेश. वेळोवेळी दर्शन बांदेकरचं आगमन होते. मित्रांनो, एकदा उदंड टाळ्याचा जोरदार गजर करा दर्शन बांदेकरसाठी. कारण दर्शन बांदेकर म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवले. दर्शन बांदेकरचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपच्या वतीनं. मनपूर्वक स्वागत या ठिकाणी दर्शन बांदेकरचं. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न. पंचांचो इशारो. निर्धाव चेंडूचो इलो. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर उघडलो गेलो. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो तो 2 चेंडूंचो. तिसरा षटक ह्या प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू. अजूनही 4 चेंडूंचो खेळ बाकी असा. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवर दिसून येलो. एक धाव पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावर. खेळ समाप्त 3 चेंडूंचा झालो. या ठिकाणी टेनिस बॉल जगतातील एक मोठं नाव मुंबईतून या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभते प्रथमेश म्हात्रेची. मी विनंती करतो की प्रथमेश म्हात्रेला यांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे आणि या ठिकाणी आमच्या स्वागताचा गुलाब पुष्प आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे. प्लीज कम प्रथमेश म्हात्रे. संख्या धावफलकावरती यावेळी 21 धावा धावफलकावर. या ठिकाणी मैदान परिसरात आगमन होतंय टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतातील एक मोठं नाव मॅन फ्रॉम मुंबई प्रथमेश म्हात्रे. मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. म्हात्रे सर, आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. मी या ठिकाणी आयोजक कमिटीला विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी आपण स्वागताचा गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. जिंकण्यासाठी समीकरण असत
सात चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आशिष यावे स्ट्रायकिंग एंडला सज्ज. लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आशिष यावे. 7 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज यावे गोलंदाजी मार्गवर. संदेश सावंत गोलंदाजी मार्गवर सज्ज. अंतिम चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातील सांगता करणारा चेंडू. समीकरणात 7 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेने. एक धावी सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 22 धावा. दुर्योचो डबल गेम. खेळ समाप्त झालो 3 षटकांचो. खेळ बाकी असा 6 चेंडूंचो. 6 चेंडू 6 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 6 धावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घेऊची असा. कंपल्सरी चेसिंगचो सामनो. सहा चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 6 धाबा सामना जिंकण्यासाठी गोलंदाज सज्ज यावे गोलंदाजी मार्गवर. हॅलो बॉलर नेम यश नावाचा गोलंदाज. वैयक्तिक पहिला संघातर्फ 4था षटक घेऊन 4थ्या षटकातील पहिला चेंडू. 6 चेंडू 6 धावा. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेने बघून मिळालो. एक धावी सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावर. समीकरण असतात 5 चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता समीकरण असताना सामना जिंकण्यासाठी. खामदेव स्ट्रायकर संघात 5 चेंडू 5 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्गवर सज्ज. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पहिल्या चेंडू दरम्यान आशिषच्या बॅट मधून एक धाव पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी सर्वेश स्ट्राइक एंडला कंपल्सरी चेसिंगचो सामनो. या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर फटका मैदानाच्या दिशेने एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गेलो दोन्ही फलंदाजाकडून. बघताना बघता 2 धावा हे पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावर. समीकरण असा 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. अंतरिम 4 चेंडू 3 धावा सामना जिंकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्गवर सज्ज. तर सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर फलंदाज सर्वेश आणि आशिष हे जोड गोळी मैदानाच्या दिशेने. 4 चेंडू 3 धावा. खेळ समाप्त. 2 चेंडूंचो झालो. 2 चेंडू दरम्यान 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी यश या नावाच्या गोलंदाजाकडून. या दरम्यान हलक्यात आणि घेऊन काढता पंचांचा इशारा येलो. चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. समीकरण असा 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 2 धाव्यांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 2 धावा सामना जिंकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्गवर सज्ज. 4थ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन या दरम्यान हलक्या ताण घेऊन करता पंचांचो इशारा येलो. एकेरी धावेचो आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा 27 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त. 4 चेंडूंचो झालो. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी खामदेव स्ट्रायकर संघात 1 धावेची आवश्यकता. इन्सुलिक खामदेव स्ट्रायकर संघ द्वितीय फलंदाजी करताना मैदानाच्या दिशेने. समीकरण असत खेळ समाप्त होता. 4 चेंडूंचो धावफलकावरती धावा आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये 27 धावा 27 धावा धावफलकावर. समीकरण असत 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता.
खामदेव स्ट्रायकर संघ द्वितीय फलंदाजी करताना मैदानाच्या दिशेने स्ट्राईक एंडला फलंदाज सर्वेश सज्ज लेफ्ट हँडर फलंदाज खामदेव स्ट्रायकर संघाकडून 2 चेंडू आणि 1 धाव सामना जिंकण्यासाठी. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न क्लीन बॉल तटके बसून गेलेलो चेंडू खटकेर बॉल जागेवर पडली. सर्वेशाचा कलाम लागला. सर्वेश बॅक टू दी पवलियन. समीकरण असा सामना जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. योमेश कासे मैदानाच्या दिशेने समीकरण असत 1 चेंडू आणि 1 धावेचा. 2 चेंडूत 1 धावा असताना 5व्या चेंडू दरम्यान क्लीन बोल्ड फलंदाज. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची असा कंपल्सरी चेसिंगचा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही परत कमेंट्री बॉक्स मधून अनाउन्सिंग करतो. कंपल्सरी चेसिंगचा सामना असतात. लीग पद्धतीचे सामने असतात आणि प्रत्येक सामना यो कंपल्सरी चेसिंगचा सामना आणि नॉकआउटचे सुपर ओव्हरचे सामना. आता जो सामना यो कंपल्सरी चेसिंगचा सामना असतात. सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पंच विनंती असत लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. आजचा यो दुसरा दिवस अजून बरेचसे सामने व्हायचे असत. अजून 9 सामने व्हायचे असत. पंच जरा सहकार्य करा आणि प्रत्येक स्पोर्ट संघ जरा विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षक शोधून घ्या. समीकरण असं सामना जिंकण्यासाठी इन्सुरी खामदेव स्ट्रायकर संघाक 1 धावेची आवश्यकता. 1 चेंडू रवलो असा आणि 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज यावेळेस सज्ज गोलंदाजी मार्गवर यश नावाचा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योमेश खासे स्ट्रायकिंग एंडला सज्ज अंतिम चेंडूचा मारो करण्यासाठी. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. 2 बल्लाढ्य संघांदरम्यान सामना रंगता. प्रतीक स्पोर्ट्स माझगाव विरुद्ध इन्सुली खामदेव स्ट्रायकर्स. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न होतो खरो. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ तो बाईकच्या स्वरूपात एकेरी धावे